हॅलो किड्स, आज आपण सायन्सचा एक खूप इंटरेस्टिंग चॅप्टर सुरू करत आहोत. लाईट, शॅडो अँड रिफ्लेक्शन. ह्या चॅप्टरमध्ये आपण लाईट ही जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. लाईट तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दिवसा जर बाहेर गेलात तर तुम्हाला डे लाईट दिसतो. आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट लावलेली असते. काही वेळेला आता दिवाळीमध्ये आपण पणत्या लावतो, त्याचा लाईट असतो. घरामध्ये लाईट गेल्यानंतर आपण कॅन्डल लावतो, त्याचा लाईट असतो. तर हा लाईट काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे आपल्यासाठी बेनिफिट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की लाईट मेक्स थिंग्स व्हिजिबल. म्हणजे काय की लाईटमुळं आपल्याला थिंग्स व्हिजिबल होतात. बघा, जर तुम्ही एखाद्या डार्क रूममध्ये गेलात तर सुरुवातीला आत गेल्या गेल्या तुम्हाला काहीच दिसत नाही. तिथं ऑब्जेक्ट्स असतात का? असतात. त्या रूममध्ये टेबल असतं, चेअर असते, इतर काही ऑब्जेक्ट्स असतात, बुक्स असतात, बेड्स असतात. पण तिथे डार्क असल्यामुळे, डार्क म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ लाईट असल्यामुळे तुम्हाला त्या ऑब्जेक्ट्स दिसत नाहीत. मग आपण काय करतो, तिथं गेल्यानंतर तिथला आतला एखादा बल्ब किंवा ट्यूब आपण ऑन करतो, किंवा आपल्याबरोबर टॉर्च असतो तो ऑन करतो, किंवा कॅन्डल लावतो. म्हणजे काय, तिथं लाईट आपण दिल्यानंतर आपल्याला तिथल्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिजिबल होतात. सनलाईट मेक्स थिंग्स व्हिजिबल. आता डे टाईममध्ये काय होतं की जो सनलाईट आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आपल्याला दिसत आहेत ह्या व्हिजिबल होतात. लाईट एमिटेड बाय ट्यूबलाईट, टॉर्च ऑर कॅन्डल हेल्प्स अस टू सी आवर सराउंडिंग्स. आता सनलाईट एक हा मेजर सोर्स आहे. त्याच्याचबरोबर इतर जे काही लाईट सोर्सेस आहेत जसं की ट्यूबलाईट आहे, टॉर्च आहे, कॅन्डल आहे, ह्याच्यामुळं काय होतं, आपल्या आजूबाजूच्या ज्या काही वस्तू आहेत त्या दिसायला आपल्याला मदत होत असते. विदाउट प्रेझेन्स ऑफ लाईट वी कॅनॉट सी एनिथिंग. जर लाईट नसेल तर आपल्याला काहीच दिसणार नाही. समजा एकदम डार्क नाईट आहे, बघा, म्हणजे न्यू मून नाईट आहे, अमावस्या आहे, त्या दिवशी जर तुम्ही रस्त्यावरती बाहेर गेलात आणि कुठेही दिवे लावलेले नाही आहेत रोडवरचे, तर तुम्हाला एकदम काळोख दिसतो. कुठलंही तुम्हाला तुमच्या सराउंडिंगमधली वस्तू दिसत नाही. बिल्डिंग दिसत नाहीत, ट्रीज दिसत नाहीत, व्हेकल्स दिसत नाहीत, काहीच दिसत नाहीत. म्हणजे काय, लाईटचा जर प्रेझेन्स नसेल तर आपल्याला वस्तू दिसत नाहीत. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच एनेबल्स अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. मग हे लाईट काय आहे? लाईट ही एक प्रकारची एनर्जी आहे की ज्याच्यामुळे आपल्या सभोवतालची जी काही ऑब्जेक्ट्स आहेत ही आपल्याला व्हिजिबल होत असतात. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला मी काही लाईट सोर्सेस दाखवलेत. बघा, तिथं बल्ब दिसतोय तुम्हाला, त्याच्यानंतर एक पणती दिसते लावलेली, सनलाईट दिसतोय, टेबल लॅम्प दिसतोय, एक लायटर दिसतोय, नंतर वूड फायर दिसतोय. हे सगळे काय आहेत? हे लाईटचे सोर्सेस आहेत. त्याच्यातनं लाईट एमिट होत असतो. लाईट मेक्स थिंग्स व्हिजिबल. लाईट बाउन्सेस बॅक फ्रॉम ऑब्जेक्ट्स अँड एंटर्स आवर आईज अँड प्रोड्युसेस सिग्नल्स दॅट आर सेंट टू द ब्रेन. आता हे आपल्याला व्हिजिबल होतं कसं? आपण म्हणतोय की लाईट मेक्स थिंग्स व्हिजिबल. मग कसं होतं? हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ह्याच्यावरती हा लाईट ज्यावेळी पडतो त्यावेळी त्या ऑब्जेक्टवरनं तो लाईट बाउन्स होतो. म्हणजे काय, परत रिफ्लेक्ट होतो. तो जो रिफ्लेक्ट झालेला लाईट आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये जातो, आपल्या आईजमध्ये जातो. तिथे तो सिग्नल प्रोड्यूस करतो की जो सिग्नल आपल्या ब्रेनला दिला जातो. बघा, इथे एका पिक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवले, ते ॲपल आहे, बरोबर आहे. त्या ॲपलवरती सनलाईट पडतोय, त्या ॲपलवरनं रिफ्लेक्ट झालेला सनलाईट आपल्या आईजपर्यंत जातोय आणि तिथनं तो सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करून आपल्या ब्रेनला तिथं तो ॲपलचा सिग्नल जातो आणि आपण काय म्हणतो, आपल्याला ॲपल दिसलं. हेन्स वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट्स. आणि अशा प्रकारे आपल्याला ही ऑब्जेक्ट जी आहेत ही व्हिजिबल होत असतात. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही ऑब्जेक्ट जर तुम्हाला दिसायचा असेल, एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला बघायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्याच्यावरती आधी लाईट पडला पाहिजे, त्याच्यावरनं तो बाउन्स झाला पाहिजे, तो तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथनं मग त्याचे सिग्नल कन्व्हर्ट होऊन तुमच्या ब्रेनला कळतं की तिथे काहीतरी ऑब्जेक्ट आहे. The light that comes from the sun is a combination of 7 different colors and is known as white light. बघा, आता आपण बाहेर ज्यावेळी बघतो त्यावेळी सनलाईट आपल्याला व्हाईट कलरचा दिसतो, बरोबर आहे ना. असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला सनलाईटमध्ये दिसत नाहीत. पण खरं जर बघितलं आपण तर सनलाईट हा काय आहे, तर वेगवेगळ्या 7 कलर्सचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला ते कलर्स पण माहीत आहे. विबगॉर जे आपण म्हणतो
ते जे कलर्स आहेत त्याचा एकच एक व्हाईट कलर तयार होतो आणि आपल्याला दिसताना मात्र तो व्हाईट कलर दिसतो. तुम्ही ते न्यूटन्स व्हील बघितलेलं आहे बघा, की 7 कलर्सचे एक पुठ्ठा घ्यायचा, त्याच्यावरती 7 कलर्स हे करायचे, अप्लाय करायचे आणि तो जर गोल फिरवला तर त्याचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला व्हाईट कलर दिसतो. तसंच हा जो लाईट आहे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 7 डिफरंट कलर्स आणि पण दिसताना मात्र आपल्याला तो काय दिसतो, व्हाईट स्वरूपातच दिसत असतो. आता हा जो लाईट आहे ह्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत, ते कुठले कुठले आपण बघूया. सोर्सेस ऑफ लाईट. ऑब्जेक्ट विच एमिट्स लाईट इज कॉल्ड सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्टमधनं लाईट एमिट होतोय किंवा बाहेर पडतोय त्याला म्हणलं जातं सोर्स ऑफ लाईट. व्हेरियस ऑब्जेक्ट्स सच ॲज इलेक्ट्रिक बल्ब्स, कॅन्डल्स, लँटर्न, सन, स्टार्स एक्सेट्रा दॅट एमिट लाईट. आता वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण बघतो ज्याच्यातनं आपल्याला लाईट हा बाहेर पडताना दिसतो. इलेक्ट्रिक बल्ब आहे, कॅन्डल्स आहेत, आपण लँटर्न लावतो, सन आहे आकाशामध्ये, स्टार्स रात्रीच्या वेळी तुम्ही बघता. तर हे सगळे काय करत असतात, त्यांच्या बॉडीतनं हा लाईट हा एमिट करत असतात, म्हणजेच काय बाहेर टाकत असतात. ऑल सोर्सेस ऑफ लाईट डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स. आता हे जे सगळे लाईट सोर्सेस आहेत ह्याचे बेसिकली 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन होतं. कुठले कुठले, एक नॅचरल सोर्सेस आणि दुसरं आहे ते आर्टिफिशियल सोर्सेस. आता हे सोर्सेस आपण थोडेसे डिटेल्समध्ये बघूया. त्यातलं पहिलं आहे दॅट इज नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. सोर्सेस ऑफ लाईट विच एक्झिस्ट इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. बघा, तुम्ही जर नेचरमध्ये बघितलं तर अनेक तुम्हाला ऑब्जेक्ट्स असे दिसतात की विदाउट युअर इंटरफिअरन्स, विदाउट युअर टचिंग ते लाईट एमिट करत असतात आणि त्यांना काय म्हणलं जातं, नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. म्हणजे तुम्हाला तुमची मदत त्यांना लागत नाही लाईट एमिट करण्यासाठी. जसं की एक्झाम्पल कुठली कुठली आहेत, सन आहेत, स्टार्स आहेत, ग्लोवर्म्स तुम्ही बघितले असतील, फायरफ्लाईज बघितले असतील. हे सगळे काय आहेत, हे नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आहेत. अनेक आहेत. जर ओशनमध्ये काही विशिष्ट प्रकारचे फिश आहेत की जे आपल्या बॉडीतनं लाईट एमिट करतात. इथं खाली तुम्हाला मी काही एक्झाम्पल दाखवलेत बघा, सन दिसतोय, तिथं ग्लोवर्म दिसतोय, त्याच्यानंतर आपण जे डान्सिंग नॉर्दर्न लाईट्स जे म्हणतो ते लाईट्स, हे सगळं काय आहे, स्टार्स आहेत. हे सगळे नॅचरल सोर्सेस आहेत. दे एमिट देअर ओन लाईट नॅचरली, म्हणून त्यांना म्हणलं जातं नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट. दुसरा आहे प्रकार तो म्हणजे आर्टिफिशियल सोर्सेस. दोज सोर्सेस विच हॅव बीन मेड बाय मॅन आर कॉल्ड मॅन मेड ऑर आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. आता बरेचसे सोर्सेस लाईटचे असे आहेत की जे आपण तयार केलेले आहेत. आपण तयार केलेले आहेत इन द सेन्स काय, की आपल्याला ते ऑन ऑफ करावे लागतात आणि त्यांना म्हणलं जातं मॅन मेड किंवा आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. इवन व्हेन द सन सेट्स दीज सोर्सेस एनेबल अस टू सी द थिंग्स इन आवर सराउंडिंग. आता रात्रीच्या वेळी ज्यावेळी सनसेट होतो त्यावेळी पूर्ण अंधार असतो बाहेर. मग हे जे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल सोर्सेस आहेत हे वापरतो आपण आणि लाईट एमिट करतो आणि मग आपल्याला थिंग्स व्हिजिबल होतात. एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत, आपल्या घरात लावलेले बल्ब्स असतात, आपल्याकडे टॉर्च असतो. आता मोबाईलमध्ये तुमच्या बॅक साईडला टॉर्च असतो, तो ऑन केला तरी तुम्हाला आजूबाजूच्या वस्तू तुम्ही त्याच्यात बघू शकता. नंतर आपल्या घरात ट्यूबलाईट असतात, रोडवरती सोडियम व्हेपर लॅम्प्स किंवा हॅलोजन लॅम्प्स लावलेले असतात, कॅन्डल्स आहेत. इतके सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल सोर्सेस आपल्या बाजूला दिसू शकतात. इथं खाली पिक्चरमध्ये दाखवलेत बघा, टॉर्च दाखवलाय, बल्ब दाखवलाय, सिग्नलचे लॅम्प्स दाखवलेत, एक ह्याचा ट्यूबलाईट सारखा एक लॅम्प दाखवलाय, एक फोकस दाखवलाय, कॅन्डल दाखवलाय, त्याच्यानंतर मॅचस्टिक आहे. हे सगळे काय आहेत, हे मॅनमेड लाईट सोर्सेस आहेत. त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे ल्युमिनियस अँड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट. आता ल्युमिनियस आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स म्हणजे काय हे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. सन अँड मून बोथ एमिट लाईट. तुम्हाला माहिती आहे दिवसा आपल्याला सनमुळे लाईट मिळतो आणि ज्यावेळी पौर्णिमा असते, फुल मून नाईट असते, त्यावेळी मूनचा लाईट आपल्याला मिळत असतो. सन गिव्ज आउट इट्स ओन लाईट. पण ह्याच्यामध्ये फरक काय आहे बघा, की सन जो आहे तो स्वतःचा लाईट इमिट करत असतो, व्हेअर ॲज द मून डज नॉट. सनमधनं लाईट पडणारा जो आहे तो स्वतःचा लाईट असतो सनचा, पण मूनमधनं जो लाईट आपल्याला मिळतो हा मूनचा लाईट नसतो. दस एनी ऑब्जेक्ट दॅट एमिट्स इट्स ओन लाईट इज कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट. मग असं ऑब्जेक्ट की जे स्वतःचा लाईट एमिट करतं त्याला म्हणलं जातं ल्युमिनियस ऑब्जेक्ट.
आता सन आणि मून मध्ये जर बघितलं तर सन स्वतःचा लाईट इमिट करतो आणि मूनचा लाईट आपल्याला कुठला मिळतो तुम्हाला माहिती आहे की जो सनचा लाईट मूनवर पडलेला आहे तो तिथनं रिफ्लेक्ट होतो आणि मग आपल्याला मिळतो. लक्षात आलं ना? त्यामुळे मून स्वतःचा लाईट इमिट करत नाही, सन मात्र स्वतःचा लाईट इमिट करतो, म्हणून त्याला म्हटलं जातं ल्युमिनियस बॉडी. सन, ट्यूबलाईट, बर्निंग कॅन्डल आर ऑल ल्युमिनियस ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या ज्या ऑब्जेक्टमधनं स्वतःचा लाईट बाहेर पडतो, आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट असतात, आपण कॅन्डल बर्न करतो, ह्याच्यातनं सगळ्यातनं काय होतो, स्वतःचा लाईट बाहेर पडतो, म्हणून त्यांना म्हटलं जातं ल्युमिनियस ऑब्जेक्ट. वेअर ॲज मून, अर्थ, टेबल, चेअर, ट्री that do not emit their own light are non-luminous objects. म्हणजे ज्याच्यातनं स्वतःचा लाईट बाहेर पडत नाही, मून आहे त्याच्यातनं स्वतःचा लाईट बाहेर पडत नाही, तो काय करतो, सनचा लाईट रिफ्लेक्ट करतो. अर्थ सुद्धा लाईट इमिट करत नाही. तसंच आपल्या घरातले टेबल, चेअर, बाहेर जर सराउंडिंगमध्ये तुम्ही बघितलं तर रॉक्स, ट्रीज, माउंटन्स, ह्याच्यातनं कशातनंही स्वतःचा लाईट बाहेर पडत नाही. ते काय करतात, त्यांच्यावर पडलेला लाईट रिफ्लेक्ट करतात, स्वतःचा लाईट प्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यांना म्हणलं जातं नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दोन्हीही प्रकार दाखवलेत बघा, ल्युमिनस पण दाखवलेत, नॉन ल्युमिनस पण दाखवलेत. आता आपली बॉडी सुद्धा हे नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे, आपण काय लाईट एमिट करत नाही. तर हा बेसिकली फरक तुम्ही लक्षात घ्या की ल्युमिनियस बॉडीज कुठल्या आहेत आणि नॉन ल्युमिनियस बॉडीज कुठल्या आहेत. त्याच्यात पुढचं आपण बघितलं तर नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स कॅन ओनली बी सीन इफ दे रिफ्लेक्ट लाईट फ्रॉम ल्युमिनियस सोर्सेस. आता जे नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट जे आहेत, जे स्वतःचा लाईट स्वतः एमिट करत नाहीत, ते आपल्याला केव्हा व्हिजिबल होतात, ज्यावेळी त्यांच्यावरती पडलेला लाईट, एखाद्या ल्युमिनियस सोर्समधनं एमिट झालेला लाईट ज्यावेळी ह्या नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्सवरती पडतो आणि तिथनं तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, त्याच वेळी आपल्याला ह्या नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स जे आहेत हे व्हिजिबल होतात. मग अशा आपण ॲपलचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा, त्या ॲपल हे सुद्धा काय आहे, नॉन ल्युमिनियस आहे. त्याच्यावरती सनलाईट पडतो आणि तिथनं तो बाउन्स होतो, म्हणजे रिफ्लेक्ट होतो, आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि त्यावेळी आपल्याला ते ॲपल जे आहे ते व्हिजिबल होतं. मून डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. तुम्हालाही माहिती आहे मूनला स्वतःचा लाईट नाहीये. इट रिफ्लेक्ट्स लाईट कमिंग फ्रॉम द सन. मग त्याचा लाईट जो आहे तो कुठला आहे, तर सनवरचा लाईट जो त्याच्यावर पडलेला आहे तो तिथनं मूनवरनं रिफ्लेक्ट होतो आणि तो लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो, ज्याला आपण मून लाईट असं म्हणतो. एक साधं तुम्ही एक्सपेरिमेंट तुमच्या घरातल्या घरात करून बघू शकता. रात्रीच्या वेळी एखाद्या डार्क रूममध्ये जायचं, बरोबर टॉर्च ठेवायचा आणि दार बंद करून टाकायचं, म्हणजे पूर्ण डार्क असली पाहिजे रूम, अजिबात कुठनंही त्याच्यामध्ये लाईट येता कामा नाही. आणि तर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला एकही ऑब्जेक्ट दिसत नाही. पण ज्यावेळी तुम्ही टॉर्च ऑन करता किंवा तिथं कॅन्डल पेटवता त्यावेळी तुम्हाला सगळे आतले ऑब्जेक्ट्स हे व्हिजिबल होतात. का व्हिजिबल होतात, कारण पूर्वी तिथं लाईट नव्हता, त्यामुळे त्या ऑब्जेक्टवरती लाईट पडलेलं नव्हतं आणि आतले ऑब्जेक्ट ही सगळी नॉन ल्युमिनस आहेत, दे डो नॉट एमिट देअर ओन लाईट, त्यामुळे तिथनं लाईट येतच नाही. आणि मग ज्यावेळी तुम्ही टॉर्च ऑन करता किंवा मोबाईलचा टॉर्च ऑन करता त्यावेळी किंवा कॅन्डल ऑन करता त्यावेळी काय होतं, त्या ल्युमिनियस ऑब्जेक्टमधनं बाहेर पडलेला लाईट ह्या सगळ्या नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्सवरती पडतो, तिथनं तो बाउन्स होतो, रिफ्लेक्ट होतो, आपल्या डोळ्यात जातो आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते. इथं सुद्धा शेजारच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते ॲपलचंच पुन्हा एक्झाम्पल आपण दाखवलेलं आहे. सनपासून येणारा लाईट आहे, तो सोर्स आहे, त्याच्यावरनं त्या ॲपलवरती लाईट पडलेला आहे आणि तिथनं तो बाउन्स झालेला आहे जो आपल्या आईसपर्यंत पोचतो आणि अशा प्रकारे आपल्याला ते ॲपल जे आहे हे व्हिजिबल होतं. सर्टन सबस्टन्सेस इमिट लाईट व्हेन रब्ड ऑर क्रश्ड ऑर स्क्रॅच्ड. आता काही असे सबस्टन्सेस आहेत आपल्या अवेलेबल आपल्याला की जे जर एकमेकांवर रब केले किंवा तुम्ही बोटाने असे क्रश केले किंवा जर स्क्रॅच केले तर त्याच्यातनं लाईट एमिट होताना दिसतो. सच सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज ट्रायबोल्युमिनेसन्स सबस्टन्सेस. लक्षात आलं, ट्रायबोल्युमिनेसन्स सबस्टन्सेस म्हणजे काय, की असे सबस्टन्सेस की जे एकमेकांवर रब केले किंवा जे क्रश केले किंवा जर ते स्क्रॅच केले तर त्याच्यातनं लाईट एमिट होताना दिसतो. साधं एक्झाम्पल बघा तुम्ही, गारगोटीचा दगड माहिती आहे तुम्हाला, वाळूमध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हाईट कलरचे असे तुम्हाला स्टोन्स मिळतात. ते जर स्टोन्स तुम्ही एकमेकांवरती आपटलेत किंवा रब केले तर त्याच्यातनं काय होतो, स्पार्क बाहेर पडताना दिसतो. मग त्यांना काय म्हटलं जातं, ट्रायबोल्युमिनेसन्स सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. आता हे झालं लाईट बद्दलची इन्फॉर्मेशन. त्याच्यात आपण बघितलं लाईट म्हणजे काय,
आपल्याला लाईटमुळे ऑब्जेक्ट्स कसे व्हिजिबल होतात, त्याच्यानंतर सोर्सेस कुठले कुठले आहेत, नॅचरल सोर्स म्हणजे काय, आर्टिफिशियल सोर्स म्हणजे काय, ल्युमिनन्स म्हणजे काय, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे काय आणि ट्रायबोल्युमिनेसन्स म्हणजे काय, ह्या गोष्टी बघितल्या. आता ह्या लाईटवरनं एखाद्या ऑब्जेक्टमधनं तो लाईट पास होतोय का नाही ह्याच्यावरनं वेगवेगळ्या टाईप्स ऑफ मटेरियल्स आपल्याला बघायला मिळतात. हे आपण ग्रुपिंग मटेरियल्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर ते कुठले कुठले टाईप्स ऑफ मटेरियल्स आहेत आपण बघूया. वी कॅन सी थ्रू ग्लास विंडो बट नॉट थ्रू अ ब्रिक वॉल. तुम्हालाही माहिती आहे, आपण जर एखाद्या रूममध्ये बसलेलो असेल तर ब्रिक वॉलमधनं पलीकडचं आपल्याला दिसत नाही, पण त्या रूमला जी विंडो असते त्याला जी ग्लास लावलेली असते त्या ग्लासमधनं मात्र आपल्याला आउटसाईडचं सराउंडिंग जे आहे तिथली ऑब्जेक्ट्स दिसत असतात. डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल पास डिफरंट अमाऊंट ऑफ लाईट थ्रू देम. आता वेगवेगळी जर मटेरियल तुम्ही बघितली तर प्रत्येक मटेरियलमधनं एकाच सेम अमाऊंटचा लाईट पास होईलच असं नाही. वेगवेगळ्या मटेरियलमधनं वेगवेगळ्या अमाऊंटचा लाईट पास होताना तुम्हाला दिसतो. जसं की ग्लास तुम्ही जर घेतली तर त्याच्यातनं जास्त अमाऊंट लाईट पास होतो. ब्रिक जर घेतली, ब्रिक वॉल जर घेतली तर त्याच्यातनं अजिबातच लाईट पास होत नाही. तर ह्याच्यावरती सुद्धा काय आहे की वेगवेगळे टाईप्स मटेरियलचे पडतात. ते कुठले कुठले आहेत आपण बघूया. बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ लाईट दॅट कॅन पास थ्रू देम, मटेरियल्स कॅन बी डिव्हायडेड इनटू ट्रान्सपरंट, ट्रान्सल्युसंट अँड ओपेक मटेरियल्स. मग एखाद्या ऑब्जेक्टमधनं किती प्रमाणात लाईट, किती अमाऊंट लाईट हा पास होतो आहे त्याच्यावरनं मटेरियलचे 3 टाईप्स पडतात. पहिला आहे ट्रान्सपरंट, दुसरा आहे ट्रान्सल्युसंट आणि तिसरा आहे ओपेक मटेरियल. आता हे थोडंसं आपण प्रत्येक टाईप जो आहे हा डिटेलमध्ये बघूया. त्यातला पहिला आहे दॅट इज कॉल्ड ट्रान्सपरंट मटेरियल्स. ट्रान्सपरंट मटेरियल म्हणजे काय? मटेरियल्स विच अलाउ ऑल द लाईट टू पास थ्रू देम आर ट्रान्सपरंट मटेरियल. ट्रान्सपरंट मटेरियल आपण कशाला म्हणतो की त्या मटेरियलवर जर लाईट पडला तर जेवढा काही लाईट त्याच्यावर पडलेला आहे तो सगळा लाईट त्या मटेरियलमधनं पास होऊन पलीकडे जातो. कुठलाही लाईट तिथं अडवला जात नाही. त्याला आपण म्हणतो ट्रान्सपरंट मटेरियल. फॉर एक्झाम्पल काय? वॉटर आहे, एअर आहे, ग्लास आहे. आता बघा आपल्या रूममध्ये एअर असते. तुम्ही जिथं कुठे जाल तिथं तुमच्या अवतीभोवती एअर आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्या एअरमधनं तुम्हाला पलीकडचं एकदम क्लिअर दिसत असतं. म्हणजे काय? पूर्ण लाईट त्या एअरमधनं पलीकडे पास होत असतो. तसंच जर ग्लास तुम्ही बघितली विंडोमधली तर ती जरी ग्लास बंद असली किंवा अगदी बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कारची पुढची ग्लास, त्या कारच्या ग्लासमधनं पुढचं तुम्हाला सगळं क्लिअर दिसत असतं. म्हणजे काय? पूर्ण लाईट त्या ग्लासमधनं पलीकडे पास होत असतं, त्यामुळे तुम्हाला हे दिसत असतं. तसंच वॉटरचं पण आहे. ग्लासमध्ये जर तुम्ही वॉटर घेतलं आणि त्याच्यातनं जर पलीकडचं बघितलं तर तुम्हाला क्लिअर दिसत असतं सगळं. इथं स्लाईडमध्ये शेजारचे तुम्हाला दिसतंय बघा, तो मुलगा आपल्या डोळ्यासमोर काच घेऊन उभा आहे, पण त्याच्यातनं पलीकडचं त्याला दिसतंय आणि आपल्याला त्या ग्लासमधनं तो मुलगा पण दिसतोय. म्हणजे काय? सगळाच्या सगळा लाईट पलीकडे पास होतोय. तसंच अंडर वॉटर एक पिक्चर तिथं तुम्हाला शेजारी दाखवलेलं आहे बघा, त्याच्यात सुद्धा तो जो डायव्हर आहे तो आपल्याला क्लिअर दिसतोय त्या वॉटरमधनं. म्हणजे वॉटर सुद्धा काय आहे? हे ट्रान्सपरंट मटेरियल आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो, त्याला म्हटलं जातं ट्रान्सल्युसंट मटेरियल्स. म्हणजे काय? मटेरियल्स विच अलाउ सम ऑफ द लाईट टू पास थ्रू देम आर ट्रान्सल्युसंट मटेरियल्स. ट्रान्सल्युसंट मटेरियलचा अर्थ काय? की जेवढा काही लाईट त्या मटेरियलवर पडतो किंवा ऑब्जेक्टवर पडतो त्याच्यातला थोडासा लाईट त्या मटेरियलमधनं पलीकडे पास केला जातो, त्याला म्हटलं जातं ट्रान्सल्युसंट मटेरियल. आता ह्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बेस्ट एक्झाम्पल इज बटर पेपर. बटर पेपर तुम्ही बघितलेला असेल. बटर पेपर जर आपण ग्लास लाईट समोर जर धरला तर पलीकडचा लाईट आपल्याला त्यातनं दिसतो. किंवा अगदी साधं तुमच्या नोटबुकमधला एक पेपर तुम्ही काढलात आणि तो जर लाईट सोर्स समोर जर धरलात तर पलीकडचा लाईट तुम्हाला क्लिअर दिसत नाही, पण थोडासा पलीकडे लाईट आहे हे तुम्हाला समजतं. म्हणजे काय? की त्या पेपरमधनं थोडासा लाईट पास होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचत असतो, त्याला म्हटलं जातं ट्रान्सल्युसंट मटेरियल. ह्याचे एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत? बटर पेपर आहे. बटर पेपरचं एक्झाम्पल स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलंय बघा. त्या हातावरती बटर पेपर ठेवलेला आहे. ज्या हातावर बटर पेपर नाही आहे तो हात तुम्हाला क्लिअर दिसतोय पोर्शन, पण जिथं बटर पेपर आहे त्याच्या मागचा जो हात आहे तो तुम्हाला असा थोडासा ब्लरिश दिसतो. बरोबर आहे ना? एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? बटर पेपर, ऑइल्ड पेपर. मग एखाद्या पेपरवरती जर ऑइलचा डाग पडलेला असेल तर तो सुद्धा ट्रान्सल्युसंट होतो. मोल्टन वॅक्स आहे. फ्रॉस्टेड ग्लास. फ्रॉस्टेड ग्लास म्हणजे काय? की ज्याच्या आतल्या बाजूला किंवा ज्या ग्लासवरती वॉटर कंडेन्स झालेला आहे
जास्त करून तुम्ही ज्यावेळी पावसाळ्यात गाडीतनं जात असता त्यावेळी काय होतं, गाडीच्या आतल्या बाजूला काचेला हे वॉटर काय होतं, कंडेन्स होतं आणि त्यामुळे तुम्हाला बाहेरचं क्लिअर दिसत नाही, मग तुम्हाला ती ग्लास सारखी पुसावी लागते. लक्षात आलं ना? तर ही एक्झाम्पल्स आहेत ट्रान्सल्युसंट मटेरियलची. त्याच्यानंतरचा टाईप आहे त्याला म्हटलं जातं ओपेक मटेरियल्स. आता ओपेक मटेरियल म्हणजे काय? मटेरियल्स विच डू नॉट अलाउ एनी लाईट टू पास थ्रू देम आर ओपेक मटेरियल्स. म्हणजे ज्या मटेरियलमधनं बिलकुल सुद्धा लाईट पलीकडे पास होत नाही. फॉर एक्झाम्पल ब्रिक वॉल. तुम्ही ब्रिक वॉलमधनं पलीकडचं बघूच शकत नाही. का बघू शकत नाही? कारण ब्रिक वॉलच्या पलीकडे जो लाईट आहे तो तुमच्या डोळ्यांपर्यंत पोचत नाही, थोडा सुद्धा पोचत नाही, बिलकुल त्याच्यातला लाईट पास होत नाही. दे ॲब्झॉर्ब ऑल लाईट रेडिएशन्स फॉलिंग ऑन देम. ही जे मटेरियल असतात ते काय करतात, त्याच्यावर जो काही लाईट पडतो तो सगळाच्या सगळा लाईट एकतर ॲब्झॉर्ब करतात किंवा बाउन्स बॅक करतात, पण पलीकडे पास होऊन देत नाहीत. एक्झाम्पल काय आहे? बुक. तुमचं बुक जर तुम्ही डोळ्यासमोर धरलं तर बुकच्या पलीकडचं तुम्हाला दिसत नाही. वॉल, ब्रिक वॉलमधनं पलीकडचं दिसत नाही. वूड आहे, कार्डबोर्ड आहे. अनेक एक्झाम्पल तुम्हाला ही अशी बघायला मिळतात की ज्याच्यातनं तुम्हाला पलीकडचं दिसत नाही. त्यांना म्हणलं जातं ओपेक मटेरियल. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, व्हेन लाईट फॉल्स ऑन अन ऑब्जेक्ट इट आयदर पासेस थ्रू द ऑब्जेक्ट, गेट ॲब्सॉर्ब्ड बाय द ऑब्जेक्ट ऑर गेट्स रिफ्लेक्टेड बाय द ऑब्जेक्ट. बघा, एखाद्या ऑब्जेक्टवर जर लाईट फॉल झाला, लाईट जर पडला तर 3 केसेस आपल्याला दिसू शकतात. पहिली केस काय आहे? एक तर पडलेला सगळा लाईट जो आहे तो त्या ऑब्जेक्टमधनं पूर्णपणे पलीकडे पास होतो. दुसऱ्या केसमध्ये पूर्ण लाईट त्या ऑब्जेक्टमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि तिसऱ्या केसमध्ये त्यातला काही लाईट जो आहे तो पुन्हा बाउन्स बॅक होतो, म्हणजे रिफ्लेक्ट होतो. म्हणजे ज्या डायरेक्शनने तो लाईट आलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये तो रिफ्लेक्ट होतो. इथं शेजारी तुम्हाला एक्झाम्पल पिक्चर दाखवलेलं आहे बघा. त्याच्यातल्या काय केलेलं आहे, 3 ऑब्जेक्ट्स ठेवलेत आणि त्याच्या पलीकडनं लाईट टाकलेला आहे. पहिल्या केसमध्ये काय आहे, तो लाईट त्या ऑब्जेक्टमधनं अलीकडे आलेला आपल्याला दिसतो, त्याला म्हटलं जातं ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट. सेकंड केसमध्ये ग्रीन कलरची ग्लास आहे, त्यामुळे थोडासा लाईट अलीकडे येतो, बाकीचा लाईट रिफ्लेक्ट पास होत नाही, त्याला म्हटलं जातं ट्रान्सल्युसेंट ऑब्जेक्ट. आणि थर्ड केसमध्ये तिथं वुडन प्लँक लावलेली आहे की ज्याच्यातनं बिलकुल लाईट अलीकडे येत नाही, त्याला म्हटलं जातं ओपेक ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ॲक्टिव्हिटीचं नाव काय आहे? टू शो दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आता हा लाईट जो आहे हा ट्रॅव्हल करत असताना एका स्ट्रेट लाईनमध्ये तो ट्रॅव्हल करत असतो. असा झिगझॅग वेडा वाकडा लाईट रे कधीही जात नाही. तर ते कसं बघायचं? त्याच्यासाठी मटेरियल आपल्याला काय काय पाहिजेत? 3 कार्डबोर्ड्स पाहिजेत, 1 कॅन्डल पाहिजे, 1 आयर्न नेल पाहिजे आणि 3 स्टँड पाहिजेत. आता तिथं प्रोसिजर काय आहे? पिक्चरमध्ये शेजारी दाखवलेले बघा ती अरेंजमेंट कशी केलेली आहे. ते कार्डबोर्ड घ्यायचे, त्या कार्डबोर्डला बरोबर सेंटरला एक पिनहोल त्या नेलनी पाडायचं. नंतर ते कार्डबोर्ड स्टँडवरती असे अरेंज करायचे की ती तिन्ही होल्स जी आहेत ही एका स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला दिसली पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं? मेक शुअर ऑल 3 होल्स आर इन लाईन. पहिल्यांदा काय करायचं? ही तिन्ही होल्स एका लाईनमध्ये आहेत हे आपण खात्री करून घ्यायची. ऑब्झर्व द फ्लेम ऑफ कॅन्डल थ्रू इट. आणि सगळ्यात शेवटचा जो कार्डबोर्ड आहे त्याच्यासमोर एक कॅन्डल लाईट करून ठेवायची की जेणेकरून त्यातनं ती फ्लेम आपल्याला दिसली पाहिजे. नाऊ स्लाइटली मूव्ह एनी कार्डबोर्ड सो दॅट एनी वन होल इज नॉट इन लाईन अँड ऑब्झर्व अगेन. आता सुरुवातीला काय होतं, ज्यावेळी त्या तिन्ही होल एका लाईनमध्ये असतात त्यावेळी तुम्हाला पलीकडची फ्लेम त्या होलमधनं दिसते. आता काय करायचं? त्यातला कुठलाही एक कार्डबोर्ड थोडासा हलवायचा. हलवल्यामुळं काय झालं? त्यांची तिन्ही होल जी एका लाईनमध्ये होती त्यातलं एक होल डिस्टर्ब झालं, म्हणजे तिन्ही होल आता लाईनमध्ये नाहीयेत. आता ज्यावेळी तुम्ही त्या कार्डबोर्डमधनं पलीकडे बघाल त्यावेळी तुम्हाला असं दिसून येईल की त्यातली आता तुम्हाला ती कॅन्डल पलीकडची दिसत नाहीये. मग ऑब्झर्वेशन काय? व्हेन ऑल होल्स आर इन लाईन वी कॅन सी द फ्लेम. ज्यावेळी तिन्हीही होल एका लाईनमध्ये होती त्यावेळी आपल्याला पलीकडची फ्लेम दिसत होती. व्हेन वन होल इज आउट ऑफ लाईन फ्लेम इज नॉट विजिबल. ज्यावेळी त्यातलं एक होल लाईनच्या बाहेर गेलं त्या क्षणी आपल्याला ती फ्लेम दिसायची बंद झाली. ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन.
म्हणजे ज्यावेळी 3 होल एका स्ट्रेट लाईनमध्ये होती त्याचवेळी आपल्याला लाईट दिसला. ज्या क्षणी ती लाईन आपण ब्रेक केली त्या क्षणी लाईट दिसायचा बंद झाला. म्हणजे त्या 3 होलमधनं स्ट्रेट लाईट पास होत आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचला. पण ज्यावेळी आपण ते डिस्टर्ब केली त्यावेळी तो स्ट्रेट लाईट आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. अँड दिस इंडिकेट्स लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ह्यालाच असं म्हणलं जातं रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. This property of light in traveling in a straight line in a homogeneous transparent medium is known as rectilinear propagation of light. आता ही जी लाईटची प्रॉपर्टी आहे, कुठली प्रॉपर्टी? एखाद्या होमोजिनियस ट्रान्सपरंट मीडियममध्ये. होमोजिनियस म्हणजे काय? एकाच टाईपचं मीडियम, म्हणजे 2-3 वेगवेगळी मीडियम नाही, एकाच टाईपचं. जसं की एअर. एअर हे होमोजिनियस ट्रान्सपरंट मीडियम आहे. आपण मगाशी बघितलं एअर इज अ ट्रान्सपरंट मीडियम. तर एअरमधनं ज्यावेळी लाईट पास होतो त्यावेळी तो एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करत असतो. त्याला काय म्हणलं जातं? रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. मे बी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आपल्याकडं लेझर बीमचा टॉर्च असतो छोटासा. तुम्ही घरात सुद्धा तुमच्या असेल, तुम्ही त्याच्याबरोबर खेळला पण असाल. जर रात्रीच्या वेळी तुम्ही बाहेर गेलात आणि जर तो टॉर्च ऑन केलात आणि वरती असा आकाशात जर धरलात तर तुम्हाला ती रेड कलरची अशी एक स्ट्रेट लाईन दिसते. ह्याचाच अर्थ काय? तो लाईट जो आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो. तो असा वेडावाकडा वेव्ही फॉर्ममध्ये गेलेला तुम्हाला दिसणार नाही. अँड दॅट प्रॉपर्टी ऑफ द लाईट दॅट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. आता एक गोष्ट तुम्हाला इथं मी सांगतो. गॅलिलिओ गॅलिली नावाचे एक इटालियन सायंटिस्ट होते. खूप पूर्वीची गोष्ट आहे. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू अटेम्प्ट टू मेजर द स्पीड ऑफ लाईट. आता लाईट ट्रॅव्हल करतो म्हणजे त्याला काहीतरी स्पीड असणार आहे, बरोबर आहे ना? तर सगळ्यात पहिल्यांदा नियरली 400 इयर्स ॲगो हे जे गॅलिलिओ गॅलिली नावाचे जे इटालियन सायंटिस्ट होते, फर्स्ट टाइम ही ट्राईड टू मेजर द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे किती एका ठिकाणून लाईट निघाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लाईट पोचायला किती वेळ लागतो, दॅट इज द स्पीड ऑफ लाईट. आपल्याला माहिती आहे. तर तो स्पीड मेजर करायचं सगळ्यात पहिला अटेम्प्ट कोणी केला होता? तर ह्या गॅलिलिओ गॅलिली नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी केला होता. नियरली 400 इयर्स ॲगो ही अँड हिज असिस्टंट स्टूड ॲट अ डिस्टन्स अँड फ्लॅश्ड लँटर्न्स ॲट इच अदर. त्यांनी काय करलं ह्याच्यासाठी? इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दिसत आहेत बघा. एका पॉइंटला ते स्वतः उभे आहेत आणि त्यांच्यापासून काही डिस्टन्सवरती त्या माउंटनवरती त्यांचा असिस्टंट उभा आहे. आणि तिथनं त्यांनी काय केलं? एकमेकांकडे लाईट फ्लॅश केले आणि मग त्यांनी किती वेळ लागतो हे चेक केलं. दे वॉन्टेड टू फाइंड आउट हाऊ मच टाइम इट वुड टेक फॉर लाईट फ्रॉम लँटर्न्स टू पास बिटवीन देम. त्यांना काय बघायचं होतं की इकडनं मी लाईट ऑन केल्यानंतर, लँटर्न ऑन केल्यानंतर असिस्टंटला किती वेळाने तो लाईट दिसतोय हे त्यांना चेक करायचं होतं. Although they were unsuccessful in measuring the speed of light, they realized light travels very fast. पण त्याच्यामध्ये त्यांना त्या अटेम्प्टमध्ये त्यांना सक्सेस मिळाला नाही. कारण का? तर लाईटचा स्पीड हा प्रचंड असतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आता स्टार्स आपल्यापासून इतक्या लांब असतात, तिथनं सुद्धा तो लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो. स्टार्स आपल्याला व्हिजिबल होतात. किंवा जर टॉर्च लांबनं कोणी जर ब्लिंक केला तर इमिजिएट तुम्हाला तो लाईट दिसतो. म्हणजे लाईटचा स्पीड एवढा फास्ट आहे की तो मेजर करणं त्यावेळी त्यांना पॉसिबल झालं नाही. आता अशी काही इक्विपमेंट्स निघालेली आहेत किंवा अशी काही मीटर्स आपण डेव्हलप केलेली आहेत, काही टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे की ज्यांनी आपण आता लाईटचा स्पीड सुद्धा मेजर करू शकतो. इथं हा लाईट आणि रिफ्लेक्शनचा पार्ट 1 संपला. काय काय बघितलं आपण ह्याच्यात? लाईट मेक्स थिंग्स व्हिजिबल. पहिली गोष्ट काय? लाईट आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दाखवत असतो. त्याच्यानंतर आपण सोर्सेस ऑफ लाईट बघितले. त्याच्यामध्ये 2 सोर्स बघितले. नॅचरल एक बघितला, एक आर्टिफिशियल बघितला. त्याच्यानंतर ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स म्हणजे काय हे बघितलं. आणि नंतर सगळ्यात एंडला आपण बघितलं टाइप्स ऑफ मटेरियल्स डिपेंडिंग ऑन द पॅसेज ऑफ लाईट थ्रू देम. कुठले कुठले 3 प्रकार बघितले? एक बघितला ट्रान्सपरंट, सेकंड बघितला ट्रान्सल्युसंट आणि थर्ड बघितला आपण ओपेक. आणि सगळ्यात शेवटी आपण ह्या चॅप्टरमध्ये एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा एक इम्पॉर्टंट लाईटची प्रॉपर्टी बघितली की लाईट ऑलवेज 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 ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आणि त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण रेक्टिलिनियर प्रोपगेशन ऑफ लाईट. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स द फर्स्ट पार्ट ऑफ लाईट, शॅडो अँड रिफ्लेक्शन. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला,
ह्याचं स्लाइड्स, त्याच्यानंतर क्विज, त्याच्यानंतर वर्कशीट हे सगळं आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेला आहे. हा चॅप्टर, हा पार्ट नीट स्टडी करा, स्लाइड्स बघा, स्लाइड्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा आणि क्विज आणि वर्कशीट सॉल्व्ह करून टाका. सो फ्रेंड्स, हिअर एंड्स द पार्ट 1. थँक यू.